मित्रांनो, आपण बघणार आहोत निर्णय घेण्याची आधुनिक तंत्र अर्थात टेक्निक ऑफ डिसिजन मेकिंग. मित्रांनो, निर्णय ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उचित निर्णय घेण्याच्या अनुषंगानं विचार केला जात असतो. प्राध्यापक हर्ब सायमन यांनी व्यवस्थापकीय निर्णयांचे प्रामुख्यानं 2 प्रकार पाडलेले आहेत. त्यामध्ये एक असतात सुनियोजित निर्णय, ज्याला म्हटलं जातं प्रोग्रॅम डिसिजन्स, आणि दुसरा असतो तो म्हणजे अनियोजित निर्णय, ज्याला म्हटलं जातं नॉन प्रोग्रॅम डिसिजन्स. प्रत्येक उपक्रमाच्या कारभारामध्ये विशिष्ट प्रकारची परिस्थिती किंवा ठराविक स्वरूपाचे प्रश्न हे वारंवार निर्माण होत असतात. असे प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थापकांनी घेतलेल्या निर्णयांना सुनियोजित निर्णय प्रोग्रॅम डिसिजन्स असं म्हटलं जातं. सुनियोजित निर्णय हे नियमितपणे व्यवसायाला घ्यावे लागत असतात. दुसरे जे अनियोजित निर्णय असतात ते मात्र अनपेक्षित परिस्थितीत घ्यावे लागतात. उपक्रमाच्या परिस्थितीमध्ये अनेकदा अनपेक्षितपणे काही बदल घडतात. अशा परिस्थितीत उद्भवलेले जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थापकांना काही निर्णय घ्यावे लागतात. त्याला म्हटलं जातं अनियोजित निर्णय किंवा नॉन प्रोग्रॅम डिसिजन्स. मित्रांनो, कुठलेही निर्णय जेव्हा घेतले जातात ते मग सुनियोजित असोत किंवा अनियोजित असोत, ते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये घेतले जात असतात आणि त्याच्यामध्ये विवेकशीलता असणं हे गरजेचं असतं. निर्णय घेण्याची ही 2 प्रकारची जी तंत्र आहेत ती आपण आता बघणार आहोत. सुनियोजित निर्णय घेण्याची जी तंत्र आहेत त्याला सुनियोजित तंत्र असं म्हटलं जातं आणि अनियोजित निर्णय घेण्याची जी तंत्र आहेत त्याला अनियोजित तंत्र असं म्हटलं जातं. सुरुवातीला आपण बघूयात सुनियोजित निर्णयांची कोणती तंत्र आहेत, ज्याला म्हटलं जाईल सुनियोजित निर्णयांची आधुनिक तंत्र. त्याच्यामध्ये वेगवेगळी अशी 7 तंत्र आपण आता बघणार आहोत, ज्याच्यात असणार आहे संभाव्य निर्णय सिद्धांत, गेम थिअरी किंवा खेळ सिद्धांत, लिनियर प्रोग्रॅमिंग अर्थात लिनियर कार्यक्रम, सदृश्य परिस्थितीची निर्मिती, पर्यायी निर्णयांची तपासणी, प्रतीक्षा निवारण सिद्धांत आणि नेटवर्क तंत्र. अशी ही 7 तंत्र आहेत. 1 बाय 1 आपण बघूयात. पहिलं असतं ते म्हणजे संभाव्य निर्णय सिद्धांत. मित्रांनो, या संभाव्य निर्णय सिद्धांताची माहिती घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात आपण सुनियोजित निर्णयांची आधुनिक तंत्र हा काय प्रकार आहे ते बघूयात. विविध प्रकारचे नेहमी उद्भवणाऱ्या कठीण प्रश्नांचे निर्णय घेण्यासाठी ज्या आधुनिक तंत्राचा अवलंब केला जातो त्याला सुनियोजित निर्णयांची आधुनिक तंत्र असं म्हटलं जातं. ही निर्णय तंत्र शास्त्रीय पद्धतीवर आधारलेली आहे. एका विशिष्ट निर्णय प्रक्रियेचा आधार सुद्धा याच्यामध्ये घेतला जातो, जसं प्रश्न निश्चित करणं, गृहीतकं ठरवणं, तथ्य संकलन करणं, गृहीतकांची तपासणी करणं, अंतिम निर्णय घेण्यासाठी निष्कर्ष काढणं, या सगळ्या गोष्टींचा याच्यात अंतर्भाव असतो. निर्णय घेण्याच्या आधुनिक तंत्रांमुळे व्यवस्थापकांना जलद गतीनं अचूकपणं निर्णय घेणं शक्य होतं. या तंत्रांना सामूहिकपणं कार्य संशोधन असं म्हटलं जातं. कार्य संशोधनात मुख्यत्वे करून गणितीय प्रतिमांचा मॅथमॅटिकल मोड्सचा वापर केला जातो. आता यामध्ये कोणती कोणती तंत्र येतात तर पहिलं असतं संभाव्य निर्णय सिद्धांत, ज्याला आपण प्रोबॅबिलिटी थिअरी असं म्हणतो. भविष्यकाळ हा नेहमी अनिश्चित असतो. या तत्वावरतीच हे तंत्र संभाव्य निर्णय सिद्धांत आधारलेला आहे. या तंत्रानुसार एखादी परिस्थिती निर्माण होईल किंवा नाही याबद्दल संभाव्यता अंदाजित केली जाते. प्रत्येक परिस्थितीमधले संभाव्य पर्याय आणि निर्णय यांची तपासणी करून ठेवली जाते. एखाद्या परिस्थितीबद्दल पूर्वानुभव असं संभाव्य पर्याय तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतो. संभाव्य पर्यायांपैकी अतिशय उत्कृष्ट अशा पर्यायाची निवड ही निर्णयासाठी केली जाते. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करून पाठपुरावा केला जात असतो. आता समजा आपलं ऑर्गनायझेशन किंवा आपली कंपनी हे एखादं प्रॉडक्ट तयार करत असेल, तर अशावेळी पुढील 10 वर्षामध्ये, पुढील 1 वर्षामध्ये किंवा पुढील 6 महिन्यामध्ये समजा एखादी पर्यायी कंपनी, दुसरी कॉम्पिटिटर कंपनी जर असं प्रोडक्ट तयार केली,
बाजारात आली आणि ते प्रॉडक्ट जर त्यांनी विकायचं ठरवलं, तर अशा वेळी जे काय होणार आहे म्हणजे अर्थातच आपल्याला त्या प्रोडक्टपासून, त्या कंपनीपासून जो धक्का बसणार आहे तो सहन करण्याची क्षमता आपल्यात येण्यासाठी आपण काय करावं याचा संभाव्य निर्णय आपल्याला अगोदरच घेऊन ठेवावा लागतो. आपल्या अगोदरच्या प्रोडक्टच्या बाबतीत, आपल्या कंपनीच्या पूर्व आयुष्यात जर असं काही घडत असेल तर त्या गोष्टींचा विचार करून देखील आपण हा निर्णय घेत असतो. त्याच्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे गेम थिअरी अर्थात खेळ सिद्धांत. निर्णय घेण्याच्या या तंत्राचा एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी अत्यंत उपयोग होत असतो. समस्या आपल्या उपक्रमातल्या विविध गटांना याच्यामध्ये अभ्यासायला दिली जाते. समस्या किंवा प्रश्न हा मग उत्पादनासंबंधी असू शकतो, विपणनाबद्दल असू शकतो, वित्तासंबंधी असू शकतो किंवा मनुष्यबळ नियोजनाचा असू शकतो. कोणत्याही क्षेत्राशी संबंधित प्रश्न असू शकतो. प्रत्येक गटाला समस्येचं स्वरूप समजावून त्याबद्दल वेगवेगळे पर्याय, वेगवेगळी तंत्र, वेगवेगळे कार्यक्रम विकसित करायला सांगितलं जातं. जो गट चांगला निर्णय समस्या निराकरणासाठी तयार करेल त्या गटाचा विजय होतो असं मानलं जातं. त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळं प्रत्येक गट जास्तीत जास्त कार्यक्षमता वापरून प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी पर्याय सुचवतात. समजा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये लेबर टर्नओव्हर प्रचंड असेल. आजकाल सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर तिथले सॉफ्टवेअर इंजिनियर्स, प्रोफेशनल्स हे फार काळ एका कंपनीत टिकत नाहीत. आज ते इन्फोसिसमध्ये असतील तर उद्या कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीत जातील, परवा तिसऱ्या कंपनीत जातील. अशा पद्धतीने त्यांचा टर्नओव्हर सतत होत असतो. चांगलं पॅकेज कुठं मिळेल तिथे जातात. अशा वेळी जर आपले एम्प्लॉईज टिकवून ठेवायचे असतील तर अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला निर्णय घ्यावे लागतील, आपल्याला समस्या शोधाव्या लागतील की नक्की काय एम्प्लॉई टर्नओव्हर होत आहे. अशा वेळी समजा 5-5 प्रोफेशनल्सचे आपण, कामगारांचे आपण 5-6 गट तयार केले आणि प्रत्येकाला सांगितलं की याची कारणं शोधा, उपाययोजना द्या, म्हणजे आम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल की ज्या मार्गे आपला एम्प्लॉई टर्नओव्हर कमी करता येईल. तर प्रत्येकजण अधिक कार्यक्षमतेनं चांगल्या प्रकारे उपाययोजना सुचवेल, कारणं शोधून काढेल आणि त्यातलं सर्वोत्कृष्ट अशी कारणं आणि उपाययोजना ज्या गटानं सुचवलेत त्याचा आपण काहीतरी अवॉर्ड देऊन, काहीतरी प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा त्या कामामधला उत्साह टिकवून ठेवू शकू आणि त्या गटानं जो निर्णय घेतलाय तो निर्णय त्यात थोडेफार बदल करून आपण अंमलबजावणी करू आणि आपला HR संबंधी जो प्रश्न होता की आपल्याकडे एम्प्लॉई टर्नओव्हर जास्त आहे त्याच्यावर योग्य तो उपाय आपण करू. ह्याला म्हटलं जातं खेळ सिद्धांत किंवा गेम थिअरी. याच्यानंतर आपण जो बघणार आहोत पुढचा तो म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग अर्थात लिनियर कार्यक्रम. उपक्रमामधली उपलब्ध साधन सामग्री ही मर्यादित स्वरूपाची असते. त्यामुळं साधन सामग्रीचा पर्यायी वापर करणं हे गरजेचं असतं आणि ते शक्यही असतं. लिनियर कार्यक्रमामध्ये एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत निर्णय घेताना मर्यादित साधन सामग्रीचा वापर कसा करावा याच्याबद्दल मदत केली जाते. उपलब्ध साधन सामग्रीचा वापर हा उपक्रमांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी झाला पाहिजे, हा लिनियर कार्यक्रमाचा हेतू असतो. आता समजा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये 2-3 प्रॉडक्ट्स तयार होत असतील ज्याच्यामध्ये वापरला जाणारा कच्चा माल हा एक कॉमन कच्चा माल असेल, तर अशा वेळी जो कच्चा माल आपल्याकडे उपलब्ध आहे त्यातून प्रोडक्ट A, प्रोडक्ट B, प्रोडक्ट C हे त्याच्या मागणीप्रमाणे, गरजेप्रमाणे आपण उत्पादित करत असताना कुठल्या प्रॉडक्टला किती कच्चा माल द्यायचा, कच्चा मालाचा साठा किती करायचा याच्या संबंधी निर्णय घेताना लिनियर कार्यक्रम किंवा लिनियर प्रोग्रामिंगचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर चौथं जे असतं तंत्र ते म्हणजे सदृश्य परिस्थितीची निर्मिती, ज्याला म्हटलं जातं सायम्युलेशन. सिम्युलेशन किंवा सदृश्य परिस्थितीची निर्मिती म्हणजे अर्थातच सोंग करणं किंवा ढोंग करणं. व्यवसायाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थितीला सामोरं जात असताना अशा कठीण परिस्थितीत जर आपलं व्यवस्थापन परिपक्व असेल तर ते योग्य निर्णय घेत असतं आणि असे योग्य निर्णय जर व्यवस्थापकांना घेतले तर त्या व्यवसायाची यशस्वीता ही खात्रीशीरपणं होतच असते. त्यामुळं व्यवस्थापकांना प्रशिक्षणासाठी सदृश्य परिस्थितीची निर्मिती करून त्यांना निर्णय घ्यायला सांगितलं जातं. म्हणजेच भविष्यकाळात जे प्रश्न उद्भवले तर व्यवस्थापक प्रभावीपणे त्या प्रश्नांना तोंड देऊ शकतं.
सदृश्य परिस्थितीची निर्मिती म्हणजे काय? तर समजा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये पुढच्या 8 दिवसाला पुरेल एवढा मिनिमम लेवलचा स्टॉक आपण कच्च्या मालाचा करत असू. अचानकपणे समजा 8 दिवसात तो माल आपण आणूच शकत नसू, तर अशा वेळी आपली प्रोडक्शन प्रोसेस थांबेल, कामगार बेकारपणे बसून राहतील, यंत्रसामग्री बंद पडेल, ठेवावी लागेल. त्यामुळं अशा परिस्थितीत आपल्याला प्रचंड नुकसान सहन करावं लागू शकेल. असं होऊ नये म्हणून अशी परिस्थिती निर्माण करून आपण पटकन 8 दिवसाऐवजी 2 दिवसात, 4 दिवसात, 6 दिवसात कच्चा माल कसा आणू शकू या संबंधी प्रात्यक्षिक करून बघणं याला म्हटलं जातं सदृश्य परिस्थितीची निर्मिती. किंवा समजा एखाद्या आपल्या उत्पादनाला एखाद्या बाजारपेठेत आपण नव्यानं लॉन्च करत असू, तर अशा वेळी सगळ्या परिस्थिती होऊ शकतात. त्या उत्पादनाला प्रचंड मागणी होऊ शकते, काही वेळ ते उत्पादन आपटू शकतं, त्याला मागणीच असू शकत नाही. मग अशा परिस्थितीत ऑर्गनायझेशन कसं चालवायचं याचा कागदोपत्री जर आपण विचार केला तर ती झाली सदृश्य परिस्थितीची निर्मिती. त्यानंतरचं जे 5वं तंत्र असतं ते म्हणजे पर्यायी निर्णयांची तपासणी, अर्थातच डिसिजन ट्री. पर्यायी निर्णयांची तपासणी करत असताना डिसिजन ट्री हे आधुनिक तंत्र वापरलं जातं. एखाद्या अपेक्षित उद्दिष्टासाठी वेगवेगळे पर्याय किंवा वेगवेगळ्या व्यवस्था तपासून पाहिल्या जातात. त्यांचा काय अनुकूल परिणाम होतो किंवा प्रतिकूल परिणाम होतो याचं अवलोकन आकृतीच्या साहाय्यानं केलं जातं. सर्वात जास्त अनुकूल परिणाम असलेला पर्याय हा स्वीकारला जातो. आता उदाहरणच द्यायचं तर समजा एखादी कार तयार करणारी कंपनी आहे, एखादा कार तयार करणारा कारखाना आहे. त्याच्यासमोर जर क्लच प्लेट किंवा गिअरबॉक्स या स्पेअर पार्ट्स करता वेगवेगळे पर्याय ठेवायचे झाले तर काय पर्याय असू शकतात? पहिला पर्याय असू शकतो क्लच प्लेट्स किंवा गिअरबॉक्स हे स्वतः तयार करणं. दुसरा असू शकतो उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्या एखाद्या कंपनीकडनं आपण क्लच प्लेट्स किंवा गिअरबॉक्सची ऑर्डर देऊ शकतो. आणि तिसरा पर्याय असू शकतो खुल्या बाजारपेठेतनं चांगल्या दर्जाच्या स्पेअर पार्ट्सची खरेदी करू शकतो. आता याचं डिसिजन ट्री बनवून वरील हे जे 3 पर्याय आपण बघितलेले आहेत, कोणते कोणते पर्याय बघितले तर क्लच प्लेट्स आणि गिअरबॉक्समधनं स्वतः तयार करणं. दुसरा पर्याय बघितला उत्कृष्ट उत्पादन असणाऱ्या कंपनीकडनं क्लच प्लेट किंवा गिअरबॉक्सची ऑर्डर देणं. आणि तिसरा पर्याय बघितला खुल्या बाजारपेठेमधनं चांगल्या दर्जाचे स्पेअर पार्ट खरेदी करणं. या 3 पर्यायांमध्ये निर्णय घेत असताना परिणामकारकता कसली जास्त असेल, खर्च कशामध्ये जास्त कमी लागेल हे बघून आपल्याला जास्त फायदेशीर काय आहे असा पर्याय आपण निवडू शकतो. समजा क्लच किंवा स्पेअर पार्ट एखाद्या कंपनीला ऑर्डर देऊन बनवून घेणं हे 3 पर्यायामध्ये सोयीस्कर असेल, त्यात चांगले स्पेअर पार्ट्स पण मिळतील, लवकर मिळतील, परिणामकारकता निर्णयात असेल आणि कमी खर्च लागेल, अशा वेळी तो पर्याय आपण स्वीकारू शकतो. या 3 पर्यायांची जी आपण आकृती काढलेली आहे त्यालाच म्हटलं जातं डिसिजन ट्री. त्याच्यानंतर असतं 6वं ते म्हणजे प्रतीक्षा निवारण सिद्धांत, ज्याला क्यूइंग थिअरी असं म्हटलं जातं. बऱ्याचशा सेवा क्षेत्रामधल्या ग्राहकांना सेवा मिळवायला प्रतीक्षा करावी लागते, वेळ घालवावा लागतो. जसं आपण रेल्वेचं आरक्षण असेल, बँकेत वेगवेगळ्या सेवा मिळवणं असेल, ट्रकमध्ये माल चढवणं उतरणं असेल, या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळं कुठलाही सेवा मिळवत असताना करावी लागणारी प्रतीक्षा, होणाऱ्या वेळेचा अपव्यय, होणारी खर्चामधली वाढ हे टाळण्यासाठी प्रतीक्षा निवारण सिद्धांत याचा वापर केला जातो. प्रतीक्षा निवारण सिद्धांत अर्थात क्यूइंग थिअरी ही वापरल्यामुळं वेळेची बचत करता येणं हे शक्य होत असतं. ग्राहकांना सेवा मिळवायला प्रतीक्षा कमी करावी लागणं आणि व्यवसाय संस्थेचा एखादी सेवा पुरवण्यावर होणारा अवाजवी खर्च कमी करणं या दोन्ही गोष्टी याच्यामुळे साध्य होतात. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या बँकेमध्ये व्यवहार करायला जर मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा करावी लागत असेल तर ते ग्राहक ती बँक सोडून दुसऱ्या बँकेत जाण्याचा धोका असतो. अशा वेळी जादा काउंटर जर सुरू केला, ATM मशीनचा वापर केला तर त्या माध्यमातून काही कस्टमर दुसऱ्या काउंटरवर जातील, काही प्रत्यक्ष पैसे काढायला बँकेत येणार नाहीत तर ATMमधनं पैसे काढतील. त्यामुळं होणारा जो काही खर्च आहे तो कमी करून ग्राहकांना प्रतीक्षा करायला लागणारा वेळ आहे तो देखील कमी करता येईल आणि ग्राहक टिकवून ठेवता येतील. हे झालं प्रतीक्षा निवारण सिद्धांत किंवा क्यूइंग थिअरीचं उदाहरण.
त्यानंतर असतं ते म्हणजे नेटवर्क टेक्निक्स अर्थात नेटवर्किंग तंत्र. याच्यामध्ये काय असतं तर उत्पादन नियोजन आणि नियंत्रणात PERT PERT आणि CPM या 2 नेटवर्क तंत्रांचा देखील अवलंब केला जातो. गुंतागुंतीचे जर प्रकल्प असतील ज्याच्यामध्ये प्रचंड वेळ लागणार असेल, मोठ्या प्रमाणात खर्च होणार असेल, तर अशा वेळी तिथं PERT आणि CPM या तंत्रांचा वापर केला जातो. नेटवर्क तंत्रामुळं वेळ आणि खर्च या दोन्ही घटकावर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होतं. आज मोठमोठे जेव्हा नॅशनल हायवेज किंवा रेल्वे मार्ग असतील, मोठमोठ्या प्रॉडक्टचं उत्पादन करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या असतील, ज्यामध्ये रिलायन्स असेल, टाटा असेल, महिंद्रा असेल, हे सगळे नेटवर्क टेक्निक्सचा वापर करतात. ही टेक्निक ही कम्प्युटराइज सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच राबवली जातात आणि त्यामुळे वेळ आणि खर्च या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात बचत. पुढचा भाग जो आपण बघणार आहोत तो म्हणजे निर्णय घेण्याची अनियोजित तंत्र. अनियोजित निर्णय हे अचानक उद्भवणारे, वारंवार निर्माण न होणारे असे नवीन स्वरूपाचे असतात. असे प्रश्न अचानक निर्माण होतात, त्यामुळे हे प्रश्न गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक असतात. त्याचप्रमाणे या प्रश्नावर ताबडतोब निर्णय घेणं गरजेचं असतं, परंतु निर्णय अचूक असणं, उद्दिष्टपूर्ती होणं हे देखील गरजेचं असतं. त्यामुळे या निर्णयात कल्पकतेचा वापर करून योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं ठरतं. नवीन परिस्थितीत उद्भवलेल्या प्रश्नांची सोडवणूक ही मागील अनुभवाच्या आधारावर करता येत नाही. त्यामुळे या प्रश्नांची उकल करण्यासाठी नवीन कल्पनांचा विकास करणं गरजेचं ठरतं. यामधलं पहिलं तंत्र आहे ते म्हणजे मेंदूला उत्तेजित करणं, ज्याला म्हटलं जातं ब्रेनस्टॉर्मिंग. व्यवस्थापकांना अनियोजित निर्णय प्रक्रियेत अनेकदा वेगवेगळ्या व्यक्तींच्या सल्ल्याची गरज असते. ॲलेक्स हॉसबॉर्न या जाहिरात संस्थेच्या अधिकाऱ्यानं मेंदूला उत्तेजित करण्याच्या तंत्राचा विकास केला. या तंत्रामध्ये व्यक्ती, अधिकारी किंवा व्यवस्थापकांच्या गटाला एखादा अवघड किंवा गुंतागुंतीचा प्रश्न चर्चेला दिला जातो. त्या प्रश्नाच्या सर्व बाजूंची चर्चा करायला त्या गटाला प्रोत्साहित केलं जातं. गटामध्ये होणाऱ्या चर्चेमधनं एखादा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय, उत्तरं शोधायला किंवा सुचवायला सांगितलं जातं. प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करताना समूहात एकमेकावर टीका केली जाणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितलं जातं. वेगवेगळी पर्यायी उत्तरं बऱ्याच वेळा उपयुक्त असतीलच किंवा जशीची तशी ती घेता येतीलच असं नसतं. त्यामुळे या पर्यायी उत्तरांच्या संयुक्तीकरणामधनं एखादा चांगला पर्याय विकसित केला जातो. आधुनिक काळात मेंदूला उत्तेजित करण्याच्या तंत्राला विशेष महत्त्व आहे, कारण या तंत्राच्या माध्यमामधनं वेगवेगळ्या पर्यायामधून गटाच्या बुद्धिचातुर्याचा वापर करून अंतिम उत्तर तयार केलं जातं. तसंच गटातल्या सगळ्या व्यक्ती किंवा अधिकारी हे चर्चेत मोकळेपणानं भाग घेऊ शकतात. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी त्या उत्तरावर चर्चा केली असल्यानं निर्माण झालेल्या प्रश्नाचं निराकरण हे यशस्वीपणे करता येतं. दुसरं जे तंत्र असतं ते म्हणजे गॉर्डनचं तंत्र. विल्यम गॉर्डन या विचारवंतानं निर्णय प्रक्रिया तंत्राचा विकास केलेला आहे. हे तंत्र मेंदू उत्तेजित करायच्या तंत्रावरच आधारलेलं आहे, पण या तंत्रात व्यक्ती किंवा व्यवस्थापकांच्या गटाला प्रश्नाच्या निश्चित स्वरूपाबद्दल अंधारात ठेवलं जातं. बघा, मेंदूला उत्तेजित करणाऱ्या ब्रेनस्टॉर्मिंग तंत्रामध्ये व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला नक्की काय प्रश्न हे पूर्णतः कल्पना दिली जाते, सांगितलं जातं. पण या गॉर्डन तंत्रामध्ये मात्र निश्चित प्रश्नाचं स्वरूप काय आहे याच्याबद्दल ते अनभिज्ञ असतात. म्हणजे प्रश्नाची संपूर्ण माहिती किंवा स्वरूप त्यांना सांगितलं जात नाही. गटाच्या सभासदांना प्रश्नांची रूपरेषा फक्त सांगितली जाते. त्या आधारेच चर्चा करून निर्णय घ्यायला त्यांना प्रवृत्त केलं जातं. स्थापन केलेल्या गटाचा नेता हा सर्व सभासदांना जास्तीत जास्त पर्यायी उत्तरं तयार करायला प्रवृत्त करतो. प्रत्येक सभासदानं प्रश्नाचं सविस्तर उत्तर किंवा पर्याय सुचवणं हे या तंत्रामध्ये अपेक्षित असतं. गॉर्डनचं तंत्र हे मेंदूला उत्तेजित करणाऱ्या तंत्रापेक्षा जास्त उपयोगी आहे, कारण प्रत्येक सभासदाचं पर्यायी उत्तर हे प्रश्न सोडवायला विकसित केलं जातं. पण तंत्राची यशस्वीता ही सभासदांनी प्रश्न सोडवण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमध्ये आहे. बऱ्याच वेळेला प्रश्नाचं स्वरूप हे फक्त गटनेत्यालाच माहीत असतं. त्यामुळं विकसित केलेल्या पर्यायी उत्तरांमधलं योग्य पर्याय निवडणं, त्यांना दिशा देणं हे काम त्यालाच करावं लागतं. तिसरं तंत्र असतं ते म्हणजे डेल्फी तंत्र.
मेंदूला उत्तेजित करायचं तंत्र आणि डेल्फीचं तंत्र याच्यात देखील बरंच साधर्म्य आहे. डेल्फीच्या तंत्राचा सुद्धा एखाद्या अधिकाऱ्यांचा गट निर्माण करून त्यांना निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत निर्णय पर्याय विकसित करायला सांगितले जाणं असाच स्वरूप असतो. परंतु गटातल्या अधिकाऱ्यांनी समोरासमोर चर्चा टाळली पाहिजे हे या तंत्राचं बेसिक आहे. मुख्यत्वे करून गटात सहभागी केलेले अधिकारी हे वेगवेगळ्या ठिकाणचे असतात, पण एकमेकांच्या पर्यायी उत्तरावर त्यांना पाठपुरावा करता येतो. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गटातल्या सभासदाकडून प्रश्नाच्या स्वरूपात असलेली माहिती गोळा केली जाते. ही माहिती गोळा करायला सविस्तर प्रश्नावली तयार केली जाते. प्रश्नावलीच्या आधारे जमवलेल्या माहितीवर पाठपुरावा अहवाल तयार केला जातो आणि तो परत दुसऱ्या सविस्तर प्रश्नावलीसोबत पाठवला जातो. या प्रश्नावलीच्या आधारे सभासदांना त्यांच्या प्रतिक्रिया सूचना देता येतात. अशी प्रक्रिया प्रश्नाचं अंतिम उत्तर जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत केली जाते. त्यामुळे या तंत्राच्या माध्यमामधनं वेगवेगळ्या ठिकाणी असलेले अधिकारी हे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आणि उत्कृष्ट असा निर्णय अंतिम पर्याय संपूर्ण विचारांती तयार होतो. प्रत्येक व्यक्तीच्या सहभागामुळं अंतिम योग्य पर्याय संपूर्ण विचारांती तयार होतो. प्रत्येक व्यक्तीच्या सहभागामुळं अंतिम योग्य उत्तराची निवड होते. हा सर्वात महत्त्वाचा फायदा या तंत्राचा आहे. गटातला सभासद समोरासमोर नसल्यानं एकमेकांचा प्रभाव त्यांच्या पर्यायी उत्तरावर नसतो. निर्णय प्रक्रियेमध्ये जलदता पाठपुरावा प्रक्रियेमुळं येत असतो. तसंच संगणक किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर याच्यात होतो. तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग आणि पाठपुरावा प्रक्रिया या दोन वैशिष्ट्यामुळं हे डेल्फीचं तंत्र अत्यंत प्रभावी ठरत असतं. चौथं आणि शेवटचं तंत्र आहे अनियोजित निर्णयाचं, ते म्हणजे गुणधर्म यादी तंत्र, ज्याला म्हटलं जातं ॲट्रिब्यूट लिस्टिंग टेक्निक. गुणधर्म यादी तंत्र हे रॉबर्ट कॉफोर्ड या विचारवंतानं विकसित केलं. या तंत्रानुसार निर्माण झालेल्या प्रश्नांचे वेगवेगळे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये तपासून बघून त्यांची यादी केली जाते. उपलब्ध पर्यायी गुणधर्म किंवा त्यांचे गट हे भिन्न मार्गानं प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तपासून पाहिले जातात. जोपर्यंत अंतिम उत्तर शोधलं जात नाही तोपर्यंत कोणतीही पर्यायी कल्पना किंवा उत्तर नाकारलं जात नाही. नवीन कल्पनांमागले संभाव्य धोके हे मूल्यमापन प्रक्रियेद्वारे दूर करून एक नाविन्यपूर्ण अशी कल्पना विकसित केली जाते. या नूतन कल्पनेच्या आधारावरच निर्णय घेतला जाऊन प्रश्न सोडवायला मदत होते. सर्व पर्यायी उत्तरामधनं योग्य अशा नवीन कल्पनेचा स्वीकार याच्यामध्ये होतो. त्यामुळे निर्णय अचूकरित्या घेतले जातात. मित्रांनो, या ठिकाणी या लेक्चरमधून आपण निर्णय प्रक्रियेची वेगवेगळी आधुनिक तंत्र, ज्यामध्ये सुनियोजित आणि अनियोजित तंत्र यांचा आढावा घेतला. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.